आज आपण मँगो मलाई केक आज आपण कढई कुकरमध्ये ओव्हनमध्ये न करता आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीत पॅनमध्ये कसा बनवायचा केक तो बघणार आहोत। नाही मैदा, नाही दही, नाही सोडा, नाही ओव्हनचा वापर न करता अगदी कुठलं फॅन्सी साहित्य वापरता आज आपण अगदी रबडीदार मँगो केक अगदी 2 मिनिटांमध्ये कसा बनवायचा ते बघणार आहोत। आणि डायरेक्ट तुम्ही अगदी पॅनमध्ये बनवू शकता। हा झटपट तुम्ही कढई कुकर वगैरे काही सुद्धा न वापरता अगदी झटपट तुम्ही 2 मिनिटात हा केक बनवू शकता। अगदी मस्त हा रबडीदार बनवून तयार होतो। खायला तर मला इतका हा टेस्टी मस्त बनवून तयार होतो, अगदी छान लागतो। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जण आपण ही रेसिपी शेअर करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। मँगो मलाई केक करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करायचं, आंबा आहे ना तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि ह्याच्यावरती आपल्याला या पद्धतीने साल काढायचे अलगदपणे किंवा तुम्ही कट करून देखील घेऊ शकता। आणि मँगोचा सीझन संपायच्या अगोदर हा तुम्ही मँगो मलाई केक बनवा, आवर्जून बनवा। खूप मस्त असा बनवून तयार होतो, खूप छान चवीला टेस्टी लागतो। तुम्ही एकदा बनवायला नेहमी खात राहाल, इतका हा छान टेस्टी लागतो। तर आपल्याला काय करायचे, जी साल आहे ना ती काढून घ्यायची। साल काढली, आता जे आपण जे गाभा आहे ना आपल्याला आंब्याचा तो काढायचा चाकून या पद्धतीने आणि जो कोळीचा भाग आहे ना तो काढून टाकायचा आहे। इथे आंबा देखील आपला कट करून झालेला आहे। आता हा आंबा कट करून घेतलेला आहे ना एका आपल्याला बाउलमध्ये काढून घेतला मी नंतर ताटामधून आणि एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला हे आंब्याचा रस आहे ना या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणि इथे मी अर्धा कप इतका आपल्याला आंब्याचा जे पल्प आहे ना तो ठेवायचा आहे, थोडासा पण वापर करणार आहोत। इथे मी घेतलेले आहे अर्धा कप इतकी साखर, तुम्ही कमी जास्त प्रमाण अधिक करू शकता या ठिकाणी गोडीचं प्रमाण। आता इथे वेलची घेतलेली आहे, मी 4 वेलची घेतलेल्या, वेलची अशा सोडून टाकायच्या, अख्ख्या टाकायच्या नाहीत म्हणजे व्यवस्थित अशा बारीक होत नाहीत, अशा सोडून टाकायच्या। वेलची टाकल्यानंतर खूप छान असा स्वाद येतो आपल्या आंब्याच्या केकला। आणि बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला बंद चालू करून। इथे मी फ्रेश अशी दुधाची साई असते ना ती घेतलेली आहे, 2 ते 3 चमचे घेतलेले आहे। ह्याने खूप छान आपला मँगो मलाई केक बनवून तयार होतो। आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आणखीन एकदा। आणि याला मिक्सरला फिरवून घेतलं तर इथे मी घेतलेलं आहे पाव कप इतकं बटर घेतलेलं आहे। पाव कप इतकं बटर आहे ना मेल्ट करून घेतलेलं आहे, ते टाकायचं आहे, त्याने टेस्ट खूप छान येते। या ठिकाणी तुम्ही तेल किंवा तूप देखील वापरू शकता, पण बटरने खूप छान चव येते आपल्या केकला। मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं बटर याच्यामध्ये। आणि इथे घेतलेलं आहे मी बारीक रवा घेतलेला आहे, मी एक मोठी वाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे। आणि इथे मी घेतलेलं आहे दूध थोडं करून टाकायचं, एकदम जास्त टाकायचं नाही आहे। दूध इथे मी अर्धा कप इतकं घेतलेलं आहे, अर्धा कपाला थोडंसं कमी आहे। आणि ह्याला दूध थोडं टाकत आपल्याला हे बॅटर आहे ना करून घ्यायचं, केकचं बनवून घ्यायचं या पद्धतीने बघू शकता। व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं। हे काही गुठळ्या वगैरे असतात ना ते सगळं अशा मोडून घ्यायचे आहेत केकच्या। आणि थोडंसं दूध राहिलं होतं ना ते देखील मी इथे टाकलेलं आहे पूर्ण असं। मला या ठिकाणी अर्धा कप इतकं दूध लागलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी मी ते दूध वापरलेलं आहे ना तुम्ही ते पाणी देखील वापरू शकता। आणि हे आता व्यवस्थित असं इथे आपलं बॅटर देखील रेडी झालेलं आहे। कलर बघू शकता अगदी मस्त असा ओरिजिनल पद्धतीचा आलेला आहे आंब्याचा कलर। आता याच्यावर 10 मिनिट झाकण ठेवून आपला हा रवा भिजत ठेवायचा आहे, म्हणजे रवा छान देखील भिजेल। तिकडे रवा भिजते तर इथे आपण काय केलेलं आहे, दूध आहे ना ते छान असं उकळून थोडंसं घट्टसर झालेलं आहे म्हणजे रबडीसारखं। तर इथे काय करायचं आहे माहिती आहे का, आपण जी म्हणजे प्युरी म्हणजे पल्प आहे ना मँगोचा तो टाकायचा आहे। मी इथे अर्धा कप इतका टाकलेला आहे। आणि इथे आपलं मँगो रबडी देखील बनवून तयार झालेलं आहे। ती काय करायची, व्यवस्थित अशी या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची या पद्धतीने। इथे आपलं रबडी देखील बनवून तयार झालेली आहे। आता ही रबडी आहे ना आपल्याला फ्रीजमध्ये आपल्याला ठेवून द्यायची आहे। आता इथे 10 मिनिटांनंतर बघू शकता रवा देखील छान फुलला देखील आहे। आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर या बॅटरला
पण थोडंसं घट्ट होऊ शकतं. पुन्हा तुम्ही या ठिकाणी दूध देखील ॲड करू शकता. मी ते थोडं दूध टाकते कारण काय होतं ना, रवा भिजतो ना त्यावेळेस ते बॅटर आहे ना थोडं घट्ट होतं. अगदी थोडंसं इतकं 2 चमचे इतकं मी दूध टाकलेलं नाही, व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आज आपण पॅनमध्ये केक आहे ना तो बेक करणार आहोत. तर इथे मी घेतलेला आहे बटर पेपर खाली टाकायचं आहे म्हणजे चिटकू नये याच्याकरता आपला केक. आता काय करायचं, इथे मी घेतलेला 1/4 चमचा इतका आपल्याला बेकिंग पावडर टाकायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने. बेकिंग थोडंसं दूध टाकायचं या बेकिंग पावडरच्या वरती आणि व्यवस्थित असं बॅटर हे मिक्स करायचं. आणि इथे काय करायचं, ही जे बॅटर आहे ना ते ओतून घ्यायचं आहे आपल्याला या पॅनमध्ये. खाली बटर पेपर टाकायचं किंवा जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल ना तुम्ही ह्याला तुम्ही तूप किंवा तेल लावायचं खाली पॅनला आणि डस्ट करून घ्यायचं मैद्याने जर बटर पेपर नसेल तर. इथे माझ्याकडे बटर पेपर असेल, बटर पेपर टाकलेला आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला तवा घ्यायचा आहे, पोळी बनवण्याचा तवा, आणि त्याच्यावरती ह्या पॅन ठेवायचं आहे आणि ह्याला झाकण ठेवायचं आपल्याला. इथे मी लीड ठेवलेली आहे काचेची, पण मी याला झाकण ठेवणार आहे स्टीलचं. या पद्धतीने स्टीलचं झाकण ठेवायचं आणि या केकला आपल्याला साधारण 20 ते 25 मिनिटं हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा. आता 20 ते 25 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता, हा काय मस्त कलर आलेला आहे. बघू शकता मी अगदी टूथपिक घातल्यानंतर क्लीन निघते, याचा अर्थ आपला केक देखील छान बेक झालेला आहे. फार काही वेळ लागत, अगदी 10 ते 15 मिनिटात हा केक बनवून तयार होतो झटपट असा. आणि हा केक आहे ना पूर्णपणे लगेच डिमोल्ड करायचा नाही आहे, थंड करून घ्यायचा सुरुवातीला रूम टेम्परेचरवरती. आता डिमोल्ड करून घेतलेला आहे, एका स्टीलच्या ताटामध्ये काढलेला आहे आणि अलगदपणे असा बटर पेपर काढायचा या पद्धतीने. बघू शकता अजिबात खाली कुठंसुद्धा लागलेलं नाही आहे. हा मस्त असा बनवून तयार झालेला आहे. बघू शकता सुपर सॉफ्ट स्पॉन्जी असा बनवून तयार झालेला आहे. कलर बघू शकता अगदी सुंदर आंब्याचा कलर आलेला आहे, अगदी नैसर्गिक असा कलर आलेला आहे. अजिबात आपण फूड कलर वगैरे वापरलेला नाही आहे याच्यामध्ये. आता हा केक काय करायचा आहे माहिती आहे का, आता हा पॅनमध्ये काढलेला केक आहे ना आपल्याला एका स्टीलच्या काचेच्या प्लेटमध्ये ठेवायचं किंवा स्टीलच्या प्लेटमध्ये देखील ठेवू शकता. टूथपिक घ्यायचे, टूथपिकनं असं टोचे मारून घ्यायचे, कारण काय होतं आपण जी रबडी टाकली आहे ना ती छान अशी आपली शोषून घेते म्हणजे सोकून घेते. टूथपिकने आपल्याला काय करायचे, टोचे मारून घ्यायचे आणि ही रबडी आहे ना अशी केकवरती ओतायची थंडगार अशी. आणि इथे मी पिस्त्याचे काही काप करून घेतले ते टाकायचे असे वरून असे. खूप छान दिसतो असा केक. आणि काही गुलाबाच्या मी इथे सुकलेल्या पाकळ्या आहेत ना त्या टाकायचे, दिसायला खूप छान असा टेम्पटिंग दिसतो केक त्याच्याकरता. आणि काही इथे केशरच्या काड्या देखील मी घेतलेल्या त्या देखील अशा वरून टाकायच्या. केशरच्या काड्या, काही आंब्याचे असे तुकडे छान असे या पद्धतीने. आणि आपला केक असा मस्त असा दिसतो, दिसायला एवढा सुंदर दिसतोय तर खायला तर तुम्ही म्हणाल इतका हा मस्त जबरदस्त झाला होता ना, खूप छान असा झाला, सगळ्यांना आमच्या घरच्यांना आवडला. तुम्ही सुद्धा हा नक्की ट्राय करा. आंब्याचा सीझन संपायच्या अगोदर हा तुम्ही हा ट्राय करा आणि कसा झालं ते कमेंट करून नक्की सांगा. आता हा आपण केक आहे ना मँगो मलाई केक कट करूया. बघू शकता अगदी सुपर सॉफ्ट मस्त असा बनवून तयार झालेला आहे. अगदी तोंडात टाकताच हा विरघळतो इतका हा बनवून तयार होतो. आणि तुम्ही एकदा बनवाल ना, नेहमी बनवत राहाल, इतका हा छान मस्त बनवून तयार झालेला आहे. बघू शकता आजची ही रेसिपी मँगो मलाई केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा. काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. पुन्हा अशा मस्त रेसिपीमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.